नमस्कार. तर चेस्ट साईज आपण जेव्हा मेजर करतो तेव्हा बस साईज आणि फुल बस साईज असं आपण मेजर करतो. जर आपण इथे काखेतून मार्क मेजर घेत असू तर त्याला म्हणतात बस साईज आणि आपण चेस्टवर मेजर करत असू तर त्याला म्हणायचं फुल बस साईज. पण आपण इथे जे मार्क करतो त्या हिशोबाने आपल्याला कटिंग करायचं असतं आणि फुल बस साईजच्या हिशोबाने आपला पब होतो. म्हणजे जो आपण प्रिन्सेस कटला पब बनवतो, जिथे आपण 2 इंचाचं 1.5 इंचाचे शिलाई मार्जिन घेतो ते. आता मी जे ब्लाऊज शिवले ते फिटिंग करताना तुम्हाला दाखवते बस साईजच्या हिशोबाने आणि पब साईजच्या म्हणजे फुल बस साईजच्या हिशोबाने आपलं फिटिंग कसं परफेक्ट येतं. आपण कटिंग 40 साईजच्या हिशोबाने केले, पण बस साईज आपली 44 आहे फुल बस साईज. तर त्या हिशोबाने मार्किंग होऊन आपण कटिंग केल्यानंतर आता त्याचं फिटिंग करतानाचं दाखवते मी तुम्हाला ते परफेक्ट कसं. आता हा पहा ब्लाऊज माझा पूर्ण रेडी झालेला आहे आणि हा शिवून घेतलेला ब्लाऊज आहे. ह्याला फक्त फिटिंग करायचं आहे. तर बस साईज आपण कुठून काउंट करायची, तर बस साईज इथून काउंट केली होती. ह्याची बस साईज आहे 40. तर 40च्या हिशोबाने मला इथे किती येतं आहे, 40च्या हिशोबाने इथं मला 44 येतं आहे, 24 येते. तर मला 2 इंच असं इथे मार्क करून घ्यायचं आहे. इथे हे बघा, जे मी 2 इंचावर मार्क करून घेतले हे आपली शिलाई मार्जिन सोडून आपण इथे 2 इंचावर मार्क करून घ्यायचं. हे मी 2 इंचावर मार्क करून घेतलं. आता मी हे पूर्ण कमर मोजून घेतली. कमर मोजून घेतल्यानंतर इथे मला 7.5 इंच फुल येते. तर 7.5 इंचाचा चौथा पार्ट मी असा डबल फोल्डेड करून इथे टाकणार. तर इथे मी 2ला 1 लाईन कमी असं इथे मार्क करून घेतले आणि जे मी स्लीवला काउंट करून घेतले ते इथं स्लीवचं बरोबर इथे असं मार्किंग करून घेते. आता हे झाल्यानंतर मी सांगते तुम्हाला की कसं काय आपलं मेजर येते. तर ह्याचा बस साईज किती आहे, फुल बस साईज कुठे येणार, इथे येणार. तर फुल बस साईज आपला 44 आहे आणि इथे येणार तो आपला बरोबर 40 येणार. तर इथे माझं 10 येते, बरोबर 10 येते, कारण इथे 40 आहे. जो आपण काकेपासून मोजतो तो बस साईज असतो तो बरोबर 40 आहे. तो बस साईज 40 असल्यामुळे इथं माझं 10 येते. पण इथे मी असंच जर काउंट केलं तर इथेही 10च येते बघा. पण जेव्हा आपण हा पूर्ण असा पब खोलून घेऊ आणि त्या हिशोबाने कपड्याच्या शेजारून असं जेव्हा हे असं वरती करून टेप आतमध्ये येतोय बघा, उलटं करून दाखवते. हे अशा साईजने आपण जेव्हा काउंट करू बरोबर इथे तेव्हा 11 येते बघा. म्हणजे आपण हा एक फॅब्रिक काउंट केला आहे तर 11 येतोय. 11 चोक 44 म्हणजे हा बरोबर 44 साईजचा ब्लाऊज आपला रेडी होतोय. तर अशा प्रकारे आपण इथे 40 येते तर तोही घ्यायचा. त्यामुळे काय होईल, इथे कुठे फुगा येणार नाही, काही नाही. तो आपला बरोबर हा कपडा लाईनमध्ये येईल. तर ही तुम्हाला टिप कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा आणि हे अशा प्रकारे फिटिंग केलं तर कोणताही फिटिंगचा इश्यू येणार नाही. थँक्यू.